गाईज आम्ही आता तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर निघालेलो आहोत। हे बघा काय फोटो काढलेले आहेत ते तुम्ही बघू शकता। आता त्यानंतर आता आम्ही अक्कलकोटला स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला निघालो। हसू लागली माझं कालीज आलन भर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर धर पोरी जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर गाइस आम्ही रात्री अक्कलकोटला वस्ती केली आणि तिथेच जेवलो। सकाळी पहाटे लवकर उठून आम्ही स्वामींचे दर्शन घेतलं।
ते तुम्ही बघू शकता पहिल्या फोटोमध्ये. गाईज, आम्ही स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आजूबाजूचा परिसर कसा आहे हे बघायला गेलो. त्यानंतर आम्ही एके ठिकाणी गुळाचा चहा पियालो. गुळाचा चहा खूप टेस्टी होता. काही दुकानात फिरलो, थोडीफार शॉपिंग केली. त्यानंतर आम्ही बस जिथे पार्किंग होती तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर सर्वांनी नाश्ता बनवायची तयारी केली. नाश्त्याला कांदे पोहे होते. कांदे पोहे तयार होईपर्यंत मी माझ्या काही मित्रांसोबत आणि माझे पप्पा आणि त्यांचे पप्पा आम्ही सगळे मिळून पार्किंग झोनच्याच बाजूला एक छान असं गार्डन होतं. त्या गार्डनमध्ये आम्ही जाण्याचा डिसिजन घेतला. श्रीधाम गार्डन मध्ये जाऊन आम्हाला खूप छान वाटलं. आम्हाला तिथे खेळायला खूप मजा आली. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. प्लस तिथे वेगवेगळ्या ॲनिमलचे स्टॅच्यू सुद्धा आहेत. तिथे आम्हाला खूप भारी वाटत होतं. आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसत होता. त्यावरून परत सकाळ पण होती म्हणून तर अजून सुंदर दिसत होतं. स्वामींच्या दर्शनानंतर अक्कलकोटवरून आम्ही दत्तांच्या दर्शनासाठी नरसोबाच्या वाडीला निघालो. आणि काय हे तुम्ही बघा किती छान सन दिसतोय. म्हणजे आता सकाळ झाले. त्यात बॅगी ठेवली असणार कायच नाही याच्यामध्ये. गाईज, आम्ही आता नरसोबाच्या वाडीत जाऊन दत्तांच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही नदीत फिरलो. तुम्ही हा व्हिडिओ बघा. गाईज, तुम्ही बघू शकता की होडीतून किती मोठी आणि किती सुंदर दिसते नरसोबाची वाडी. घरी गेलं बोलते पुढे जाऊ नकोस रे बाबा.
नक्की